नमस्कार. आज आपण एका हॉस्टेलची एक रहस्यमयी कथा बघणार आहोत. ही गोष्ट आहे 4 वर्षापूर्वीची. 12वीचा रिझल्ट नुकताच लागला होता. निकिता खेड्यापाड्यात राहणारी श्रीवर्धन जिल्ह्यातली शांत मुलगी होती. नेहमीच आपल्या हुशारीने तिने शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेजमधल्या शिक्षकांची मन जिंकली होती. म्हणूनच ती एक आवडीची विद्यार्थी होती. यापुढील शिक्षण मुंबईत येऊन करावं अशी तिची इच्छा होती. तिने मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आता गाव सोडून एवढा लांब मुंबईत आली होती तर मग राहायचं कुठे हा विचार करत असतानाच प्रियंका नावाच्या तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीने तिला सल्ला दिला की आपण हॉस्टेलमध्ये एकत्र राहूया. त्याप्रमाणे निकिताने त्याचा फॉर्म भरला आणि ती प्रियंकाच्या रूममध्ये जॉईन झाली. दुपारी कॉलेजचे लेक्चर संपल्यानंतर निकिता हॉस्टेलमध्ये जाऊन नेहमी प्रियंकासोबत गप्पा मारत असे. दोघी पण मस्त मस्ती करत असे. प्रियंकाला एक सवय होती, ती म्हणजे ती एक जास्त लेक्चर अटेंड करत नसे आणि अख्खे दिवस त्या हॉस्टेलमध्येच एकटी राहत असे. हल्ली निकिताला खूप टेन्शन आलं होतं, कारण हॉस्टेलची रूम 3 मुलींसाठी असते, पण ह्या तर दोघीच होत्या. त्यामुळे निकिताला खूप टेन्शन आलं होतं. प्रियंका हल्ली एकटी राहायची, जास्त कोणाशी बोलायची नाही. का कोणास ठाऊक ती निकितासोबत पण हल्ली जास्त बोलत नसे. दुपारी हॉस्टेलमध्येच थांबायची आणि काळोखात बसून राहायची. तिचं असं वागणं कुठेतरी निकिताला खुपत होतं. एकदा रात्री निकिता अचानक उठली. तिला झोपच येत नव्हती. मग ती उठली आणि प्रियंकाकडे पाहिलं तर प्रियंका जागेवर नव्हती. ती वॉशरूममध्ये गेली असताना म्हणून निकिता बेडवर उठून बसली. 20 मिनिटे झाली तरी का प्रियंका येत नाही म्हणून ती पाहायला गेली तर तिथे कुणीच नव्हतं. मग कुठे गेली असेल हा विचार करतानाच तिने नजर त्या रूममध्ये गेली जिथे ह्या दोघी एरवी जात नसे. तिथे हळूच डोकावून पाहिलं. रूममध्ये सगळीकडे अंधार होता आणि कोणीतरी एक खुर्चीवर बसलं होतं. कोण असेल? प्रियंका तर नाही ना त्या खोलीत. अंधारात कोण काय करत असेल? दरवाजा तर बंद होता. मग त्या खोलीत 100% प्रियंकाच असणार याची खात्री झाली आणि ती आत शिरली आणि ती फक्त पाहतच राहिली. ते लाल लाल डोळे, केस सोडलेली, चेहरा विचित्र रागाने झालेला, मोठमोठ्याने हुंदका देत असणं, हे सगळं विलक्षण होतं. आता मात्र निकिता खूप भयभीत झाली. तिने जास्त विचार न करता प्रियंकाला हाक मारली. प्रियंका लक्ष देत नव्हती. ती माझ्याकडे बघत नाही म्हणून पुन्हा हाक मारली तर प्रियंका जोरात ओरडली, निकिता तू झोप, जा तू झोप बेडवर, मला एकटीला राहू दे, या खोलीत जा आता. निकिताने लगेच दरवाजा बंद केला आणि तिचा बेडवर जाऊन झोपली कसली? तिला तर रात्रभर झोप येत नव्हती आणि त्यात रात्र पण लवकर संपत नव्हती. कधी एकदा पहाट होईल याची ती वाट बघत झोपून गेली. सकाळी उठली. प्रियंका बाजूला झोपलेली पाहून तिला जरा धीर आला. पण काही करून मला ही रूम नको. त्यासाठी ती कॉलेजच्या हेड ऑफिसला आली. तिने नवीन रूम मिळवण्यासाठी फॉर्म भरला आणि रात्रीचा घडलेला पूर्ण प्रकार तिने त्या स्टाफला सांगितला. त्यावर तिला अनपेक्षित उत्तर मिळालं त्या स्टाफकडून की ती त्या ज्या रूममध्ये राहत होती तिथे कोणीच नव्हते. मुळात प्रियंका नावाची कोणी मुलगीच नव्हती पूर्ण कॉलेजमध्ये आणि त्या रूममध्ये फक्त एकच मुलगी राहते, ती म्हणजे निकिता. असंच त्या स्टाफ आणि कॉलेजला माहीत होतं. मग प्रियंका कोण आणि त्या रूममध्ये काय करत होती या प्रश्नाने अजूनही निकिताला मात्र उत्तर मिळालं नाही. पण एवढं मात्र नक्की की खरंच त्या रूममध्ये कोणीच राहत नव्हतं निकिताशिवाय. अशा प्रकारे हॉन्टेड हॉस्टेल म्हणजेच भूताचं जे काही हॉस्टेल आहे याबद्दल आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला. तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.